विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण नफा तोटा या पाठावरती भरपूर काही उदाहरणं या ठिकाणी पाहिलेली आहेत. आजच्या नफा तोटा भाग क्रमांक 3 च्या सेशन मध्ये आपण असे काही उदाहरणं बघणार आहोत की तुम्हाला ते उदाहरण बघल्यावर समजेल नेमकं त्या ठिकाणी कशा प्रकारे फरक आहे. तुम्हाला समजावं म्हणून मुलांनो या ठिकाणी मी 2 उदाहरण दिलेली आहेत. तुम्ही हे जेव्हा चांगल्या प्रकारे पाहता त्यावेळेस तुम्हाला असं समजून जाते की जवळपास या उदाहरणाच्या संख्या सारख्या आहेत, वाक्यरचना सारखी आहे, परंतु मुलांनो या दोघांचे उत्तर भिन्न भिन्न येतात. आता कसं येतात बघा तुम्हाला. 2 पेन प्रत्येकी 40 रुपये विकल्यास एकावर 20% नफा व दुसऱ्यावर 20% तोटा होतो, तर त्या व्यवहारात एकूण नफा व तोटा किती टक्के असेल? बघा, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न बघा. 2 पेन प्रत्येकी 40 रुपयाला खरेदी केली व त्याने त्यापैकी एक पेन 20% नफा व दुसऱ्यावर 20% तोटा होतो, तर त्या व्यवहारात एकूण नफा व तोटा किती टक्के असेल? बघा, हे दोन्ही उदाहरण जवळपास सारखे वाटतात. फक्त मुलांना फरक काय आहे? इथं म्हणले खरेदी आणि इथं म्हणले विकल्यास. हे दोनच शब्द या ठिकाणी मुलांनो उत्तरामध्ये बदल घडून आणतात. कसं? आता बघा, ज्या वेळेस उदाहरणामध्ये तुम्हाला खरेदी किमतीचा काहीच संबंध दाखवला नसेल किंवा दिलेला नसेल किंवा माहित नसेल, अशा वेळेस काय करायचं मुलांनो? डायरेक्ट हे जे नफा आणि तोटा दिलाय त्याचा वर्ग करायचा आणि त्याला 100 न भागायचं असतं. तुम्हाला मी शिकवलंय. आता कसं? 20 चा वर्ग भागिले 100. 20 चा वर्ग 400 आहे. 400 भागिले 100. हे 2 कटले, हे 2 कटले, तर 4% उत्तर आलं. पण 4% तोटा की 4% नफा या ठिकाणी देखील घोळ होतो. कारण दोन्ही पर्याय बघा या ठिकाणी दिले बघा. 4% नफा पण आहे, 4% तोटा पण आहे. मग अशा वेळेस देखील घोळ होतो. मग काय करायचं? तुम्हाला मी सांगितलंय की बाबा ज्या वेळेस एखाद्या उदाहरणामध्ये नफा आणि तोटा सारखा असेल आणि त्या ठिकाणी विक्री किमतीचाच उल्लेख असेल, खरेदी किमतीचा उल्लेख नसेल, तर अशा व्यवहारामध्ये नेहमी तोटाच होतो. म्हणजे 4% तोटा आहे. आता हे उदाहरण पहा. 2 पेन प्रत्येकी 40 रुपयाला खरेदी केली व त्याने त्यापैकी एका पेनावर 20% नफा व दुसऱ्यावर 20% तोटा होतो, तर त्या व्यवहारात एकूण नफा व तोटा किती टक्के असेल? बघा या ठिकाणी मुलांना तुम्हाला असं करता येणार नाही. का येणार नाही? कारण लक्षात ठेवा, गणितामध्ये काही नियम असतात, ते नियम आपल्याला फॉलो करावे लागतात. या ठिकाणी खरेदी किंमत दिली, इथं विक्री किंमत आहे, म्हणून मुलांना हा नियम या ठिकाणी लावता येत नाही. मग अशा वेळेस काय करावं लागतं? आपल्याला हे उदाहरण आपल्याला सोडवावं लागतं. आता बघा, हे 40 रुपये आहेत. या 40 रुपयावर का आहे? हा पहिला नफा दिलाय, नंतर हा तोटा दिलाय. किती दिलाय? 40 रुपयावर पहिल्या सुरू 20% नफा दिलाय. बघा, 20% नफा आहे आणि 20% तोटा आहे. आपण याचं तोंडी पण उदाहरण काढू शकतो. आपण तुम्हाला शिकवलंय, डायरेक्ट शिकवलंय की नाही? 1% काढून तुम्हाला शिकवलंय. उत्तर डायरेक्ट पण काढता येते. आता बघा, मी तर दाखवतो तुम्हाला. मी हे 40 चे 20% काढून दाखवतो तुम्हाला. 20% बघा. हे कटला, हे कटला, हे कटला, हे कटला. उरलं काय? 4 गुणिले 2, तर 4 गुणिले 8. बघा, 8% नफा आहे. आता हे 20% तोटा म्हणलाय, सॉरी 20% तोटा म्हणलाय की नाही? 40 तून 20%, तर 100 ला किती काढलं? तर मुलांना याचं पण 8% शिकले. हा काय आहे? तोटा आहे. मग 8 वजा 8 केलं तर उत्तर ते 0. मला सांगा इथं काय संबंध आहे काय? इथं तोटा घेण्याचा नाही
आणि नफा एवढा चालाय म्हणजे काय केलं उत्तर ना नफा ना तोटा अशा प्रकारे याचं उत्तर येऊन जाते. मुलांनो आपण नफा तोटाचा भरपूर अभ्यास करतो आणि असेच काही उदाहरण आपण विसरून जातो. या दोन्ही मधला फरक समजून घेत नाही म्हणून आपला स्पर्धा परीक्षेमधला एक महत्वाचा गुण कमी होऊ शकतो. म्हणून मुलांनो हे दोन उदाहरणांना तुम्ही तुलनात्मक अभ्यास करा आणि तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने सोडवायचा आहे. बघा सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा. दिलेल्या उदाहरणामध्ये नफा आणि तोटा जर सारखा असेल, बघा इथं पण 20% दिलाय, इथं पण 20% दिलाय, आणि त्या उदाहरणामध्ये खरेदी किमतीचं काय घेणं नसेल, विक्री किंमत दिली किंवा उर्वरित काय किंमत दिली, तर अशा वेळेस सरळ सरळ दिलेल्या संख्येचा वर्ग करायचं भागिले 100 करायचं. पण दिलेल्या वाक्यामध्ये खरेदी किंमत दिलेली असेल आणि त्या ठिकाणी समान नफा असेल किंवा समान तोटा असेल, अशा वेळेस मात्र मुलांनो येणारं उत्तर ना नफा आणि तोटा असतं. कसं असतं तुम्हाला मी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगितले विकल्यास असेल म्हणजे एखाद्या उदाहरणामध्ये खरेदी किमतीचा उल्लेख केला नसेल आणि त्या ठिकाणी समान तोटा आणि समान नफा होत असेल तर अशा व्यवहारात नेहमी तोटाच होतो. ही दोन वाक्य लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ वारंवार बघा, तुम्हाला समजून जाईल. चला यानंतर पुढील उदाहरण. बघा या ठिकाणी उदाहरण काय दिलेलं आहे. एका खुर्चीची किंमत 20% वाढवून पुन्हा 20% कमी केली तर खुर्चीची मूळ किमतीत काय फरक पडेल. आता मुलांना ठिकाणी ती खुर्ची किती रुपयाला घेतली किती रुपयाला विकली याचं काय या ठिकाणी दिलेलं नाही. मग काय करायचं, ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला माहित नसते आपण काय करतो, त्याकरता आपण तिला 100 म्हणतो. समजा त्या खुर्चीची किंमत 100 रुपये आहे असं मानायचं आणि त्या एकूण 100 विकली असं सांगायचं. 100 खुर्च्या प्रत्येकी 100 रुपयाला समजायचं. किती झाले म्हणजे 10,000. हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. मग काय म्हणलंय पहिल्या सुरू 20% ने वाढवून म्हणले. हे 100 आहे, या 100 मध्ये काय करायचं 20 मिळवायचे. किती व्हायचं म्हणजे 120 आले गुणिले. पुन्हा काय म्हणले 20% ने कमी म्हणले, यातून 20 वजा करा किती आले 80. संपलं. मग कराय 12×96 हे 0 हे 0. मग काय करायचं वजा करायची. हे शेवटचे 2 शून्य नाही पुन्हा समजायचं. पुन्हा 100 मधून 96 वजा केले किती आले 4. मला सांगा हे 100 पर्यंत जायला 4 काय आहेत कमीच आहेत की. हे 96 आणि 100 आहेत. या 96 ला 100 पर्यंत जायला 4 कमी आहेत म्हणून आपण काय म्हणतो 4% कमी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येऊन जाईल. बघा या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो, प्रियंकाने 2 साड्या प्रत्येकी 1000 रुपयाला विकल्याने एका खरेदीवर 8% नफा व दुसरीच्या खरेदीवर 8% तोटा झाला तर या व्यवहारात शेकडा नफा आला तोटा किती टक्के झाला. बघा मुलांनो इथं विक्री दाखवलंय, इथं खरेदी दाखवलंय, इथं खरेदी दाखवलंय. लक्षात ठेवा की अशा उदाहरणामध्ये तुम्हाला जर विक्री किंमत जर समान दाखवली असेल बघा प्रत्येकी मध्ये प्रत्येकी 1000 रुपयाला विकली असेल, 2 साड्या आहेत दोघांची विक्री किंमत 1000 रुपयेच आहे. अशा व्यवस्थेत ठेवा विक्री किंमत समान असेल अशा व्यवहारामध्ये नफा आणि तोटा जर सारखाच त्या ठिकाणी दाखवलेला असेल तर अशा व्यवहारामध्ये जो फायनली रिझल्ट असतो तो नेहमी काय असतो तोटा असतो. कसं बघा आता 8चा वर्ग भागिले 100 64 भागिले हे 100 हे 0 0 हा इथे गेला 0 हा इथे गेला इथे म्हणजे
आता तर मग हा टोटल असणार. अशा प्रकारे हे सोडवायचं आहे. आकाशने एक वस्तू 20% नफ्याने विकली. जर त्याने 25% विकली असती तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. तर वस्तूची खरेदी किंमत किती? बघा, इथं पण नफा दिलाय, इथं पण नफा दिलाय आणि इथं 50 रुपये जास्त मिळाले असते. काय विचारले? खरेदी किंमत विचारली. मग अशा वेळेस ज्या वेळेस उदाहरण येईल अशा प्रकारे सोडवा. ती किंमत 100 रुपये माना. मानली? काय म्हणले? 20% नफा म्हणले. मग याला जर 20% नफा केलं काय होते? 120. आणि पुन्हा काय म्हणलंय? 20% नफ्याने विकली. जर त्याने 25% नफ्याने म्हणले, जर 25 मिळा की झालं म्हणजे 125. तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते म्हणजे. बघा, हा व्यवहार त्यांनी ज्यांचा ह्या दोघांचा जेव्हा व्यवहार होईल त्यावेळेस किती रुपये मिळणार? मला 50 रुपये जास्त मिळणार. काढा, सोपा आहे. या दोघांचा फरक किती आहे? 5 चा फरक आहे. मग काय करायचं? या फरकाने याला भागायचं की काय मिळून आपल्याला त्याचा 1 मिळून जातो. मग हा याला भागलं की मग याचा गुणाकार करायचं. आता कसं करतो बघा मी. 5 1 5 5 10 50. इथं 10 आलं आणि ऑलरेडी 100. 10 गुणिले 100 उत्तर आलं 1000. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. बघा, पुन्हा एकदा बघा कसं सोडवलंय मी. मी ती किंमत 100 मानली. मग त्याने काय म्हणलंय? 20% नफा म्हणलाय. मग पुन्हा ती 120 झाली. पुन्हा अजून काय म्हणलंय? या ऐवजी 20% ऐवजी 25% ने विकली असते किती मिळाले असते म्हणलंय. मग किती झाले? 125 झालं. या दोघांमध्ये किती रुपये जास्त म्हणलंय? 50 रुपये जास्त म्हणलंय. या दोघांमधला कितीचा फरक आहे? 5 चा फरक आहे. मग मी काय केलंय? हे 5 1 5 5 10 50 असं केलंय आणि या दोघांचा या ठिकाणी गुणाकार केला. 100 गुणिले 10 1000 रुपये. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. तर त्या वस्तूची खरेदी किंमत 1000 रुपये असेल. दिनेशने एक कपाट 15% नफ्याने विकले. दिनेशने एक कपाट 15% नफ्याने विकले. जर त्याने 8% नफ्याने विकले असते तर त्याला 42 रुपये कमी मिळाले असते. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बघा, सोपं असतं. आपण काय करायचं? 100 रुपये मानायचं. आता काय म्हणलंय? 15% नफ्यानं म्हणलंय. मी काय येणार? मग 115 येणार. पुन्हा काय म्हणलंय? 8% नफ्यानं म्हणलंय. मी किती आलं? हे 108 म्हणलंय. तुम्हाला कळलंय 115 वरून 108 ला गेले म्हणजे 100% या ठिकाणी काय होते? जो ज्याला मिळणारं जे काही प्रॉफिट असेल, जे काही त्याला रक्कम असेल ती कमी मिळणार असेल. मग काय करायचं? त्याने 42 रुपये त्यांनी कमी म्हणले. तर त्याला 42 रुपये कमी मिळाले. तर त्याची खरेदी किंमत सांगा म्हणले. सेम टू सेम आहे. अगोदर जसं सोडलं ते सोडवायचं. या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे? 7 चा आहे. मग तुम्हाला सांगितले मग 7 1 7 7 सकम 42. बघा, 7 1 7 7 सकम 42. इथे 6 आलं आणि 100 आहे. 100 गुणिले 6 किती आले? हे 600. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. तुषारने एक सायकल 10% तोट्याने विकली. जर त्याने 10% नफ्याने विकले असते तर त्याला 300 रुपये जास्त मिळाले असते. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 100 रुपये मानायची खरेदी किंमत स्टार्टिंगची किती आहे? ती मानलेली किंमत आहे. त्याने काय म्हणले? 10% तोटा म्हणले. 100 ला 10 मिनिट आला, इथं 90 आला. पुन्हा काय म्हणले? तर त्याने 10% नफ्याने म्हणले.
त्याच्यामध्ये 10 मिळवायचे किती झाले हे 110. तर त्याला 300 रुपये जास्त साहजिकच आहे. 90 110 तर जास्त किंमत मिळणार. प्लस मध्ये किती मिळाले त्याला 300 रुपये जास्त मिळाले. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा म्हणजे सोपा आहे. या दोघांचा फरक किती आहे 90 आणि 110 मधला 20 आहे. मग काय करतो मग या दोघाला या ठिकाणी भागतो. हे गुणाकार करतो. हे कटलं त्याचे अर्धे 15 आले. 15 गुणिले 100 1500 आले. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. सत्यपालने एक मोबाईल 20% तोट्याने विकले. जर त्याने 20% नफ्याने विकले असते तर त्याला 1600 रुपये जास्त मिळाले असते. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? सोपा आहे. 100 रुपये समजायची त्याची खरेदी किंमत स्टार्टिंगची. काय म्हणले त्यानं 20% तोट्याने विकले म्हणले म्हणजे किती झाले हे 100 20 वजा केले किती आले म्हणजे 80 आले. मग पुन्हा काय म्हणलंय 20% नफ्यानं म्हणलंय म्हणजे किती आले हे 120. साहजिकच आहे या ठिकाणी 80 वरून 120 ला गेले म्हणजे या ठिकाणी येणारी रक्कम ही किती येणार जास्तच येणार म्हणजे किती आले हे 1600. या दोघांचा फरक काढा. दोघांचा फरक कितीचा आहे 40. आपला माहित आपण कसं मानतो 1600 भागिले 40 हे गुणिले 100. हे कटला 4 1 4 4 3 16. 40 गुणिले 100 डायरेक्ट किती आले हे 4000. म्हणून त्या वस्तूची खरेदी किंमत 4000 रुपये असेल. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. शीतलने एक सायकल 10% तोट्याने विकली. जर तिने 20% तोट्याने विकली असती तर तिला 5000 रुपये कमी मिळाले असते. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? सोपा आहे. 100 रुपये मानायचं. 10% तोटा म्हणजे झालं हे 90 आलं. पुन्हा काय म्हणलंय 20% तोटा म्हणलंय 80 आलं. साहजिकच आहे 90 वरून 80 वर चले 100% ठिकाणी येणारी जी रक्कम असेल तिला कमीच येणार. किती आहे तर 5000. दोघांचा फरक किती आहे 10. आपण काय करतो मग हे वर हे 5000 भागिले 10 गुणिले 100 करतो. हे कटलं मग काय उरलं 500 गुणिले 100 5 2 0 2 0 4 झाले 1 2 3 आणि 4. तर येणारी किंमत एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 50,000 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत असेल. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन खुर्च्याच्या विक्री किमतीतील फरक 60 रुपये आहे. जर नफ्यातील फरक 12% असेल तर प्रत्येक खुर्चीची खरेदी किंमत किती असेल? बघा आतापर्यंत उदाहरण बघितलंय आपण त्यापेक्षा थोडंसं उदाहरण वेगळं आहे. जरी वेगळं असेल तरी मुलांना सोपं आहे. बघा दोन खुर्च्या आहेत. बघा ही एक खुर्ची आहे आणि ही एक खुर्ची आहे. समान खरेदी असणाऱ्या दोघांची बी खरेदी किंमत सारखीच आहे का भिन्न नाही. समान खरेदी असणाऱ्या दोन खुर्च्याच्या विक्री किमतीतील फरक 60 रुपये आहे. जर नफ्यातील फरक 12% असेल तर प्रत्येक खुर्चीची खरेदी किंमत बघा या ठिकाणी दोन विक्री किंमत येईल. विक्री किंमत येईल ही विक्री किंमत येईल. ही विक्री किंमत इथे आहे आणि ही विक्री किंमत हिची आहे. मग असं आपण मानायचं. असं मांडलं आता काय म्हणलं बघा विक्री किमतीतील फरक किती आहे? फरक 60 रुपये आहे. आणि या दोघांचा नफा आहे यातला कितीचा फरक आहे 12%. लक्षात ठेवा हा नफ्यातला फरक आहे आणि हा किमतीतला फरक आहे. आपल्याला किमतीतील फरक आणि नफ्यातील फरक ज्या वेळेस माहित असतो
आपण उत्तर काढतो. काय करतो हे 60 भागिले 12 आणि आपण माहिती आहे आपल्याला कुठलीही या ठिकाणची किंमत किती आहे आपण जरी मानला असतं तर आपण हे 100 मानलं असतं. आपण माहिती आहे डायरेक्ट आपण करतो इथं गुणिले 100 करतो. बघा 12 1 12 12 पंचवीस 60 5 गुणिले 100 किती झाले हे 500. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. तुम्ही समजून घेताना अशा प्रकारे समजून घ्यायचं. तर तुम्ही प्रत्यक्ष कुठं आहात एक्झाम मध्ये आहात तर अशा वेळेस काय करायचं डायरेक्ट 60 भागिले 12 करायचं. किती आले हे 5 आले 5 गुणिले 100 करायचं डायरेक्ट 500. अशा प्रकारे हे एक्झाम सोडवायचं आणि आता घरी सराव करताना अशा प्रकारे सराव करायचा. संकल्पना चांगल्या समजल्या की आपण हे सहज सोडवू शकतो. अन्वयने एक टीव्ही संच पूनमला 10% नफ्याने विकला. तो थोडासा जुना झाल्याने पूनमने तो सत्यपालला 10% तोट्याने विकला. जर सत्यपालने त्यासाठी 4455 रुपये दिले असते तर त्या टीव्ही संचांची मूळ किंमत किती रुपये असेल. सोपा असतं. नाव लिहा पहिल्यांदा कोणाचे नाव आहे ते अन्वय पूनम आणि हे सत्यपाल. आपण समजूया अन्वयनं तो टीव्ही 100 रुपये घेतला. आपण बघा समजलं काय. मग पूनमला 10% नफ्याने विकला म्हणजे हा 110 रुपये विकेल. पुन्हा काय म्हणलंय तो थोडा जुना झाल्याने काय झालेला आहे पूनमने तो सत्यपालला 10% तोटा म्हणलाय. बघा 110 ला 10% तोटा म्हणजे आपण तोंडी काढतो 11 येते तरी पण काढून टाकतो. हे करता मग हे जर 110 तून काय करायचं हा 10% तोटा वजा करायचा. म्हणजे ती 110 तून हे 11 वजा करा 10 10 9 99 म्हणजे 100 ला घेतला इथे 110 ला विकला. हिनं थोडा जुना झाला काय केला 90 रुपयाला विकला. त्याने काय म्हणलंय त्यासाठी हा जो सत्यपाल आहे या सत्यपालने काय केलेला आहे 4455 रुपये दिलेले आहेत. तर त्या टीव्ही संचांची मूळ किंमत किती म्हणले सोपा आहे. बघा 99 म्हणजे किती 4455 तर 100 मध्ये किती कटवायला. आता हे आपलं माहित आहे पाडा येतो 11चा 11 न 99 11च्या 44 0 11 5 55 अजून 9 बघा 9 1 9 9 चौक 36 40 मधून 36 वजा केले 4 उरले आणि हा 5 9 5 45 वर 45 उरले 100 उरले 45 गुणिले 100 किती येते 4500. अशा प्रकारे मुलांनो पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. तर त्या टीव्ही संचांची मूळ किंमत एवढी असेल. रामाने एक सायकल भाऊसाहेबला 15% नफ्याने व भाऊसाहेबने ती सायकल महेशला 15% तोट्याने विकली. तर महेशला त्या सायकल करिता 9725 रुपये दिले. तर रामाची खरेदी किंमत किती. बघा या ठिकाणी मांडा राम एक भाऊसाहेब नंतर महेश. आपण समजूया 100 रुपयाला सायकल घेतली भाऊसाहेबला 15% नफ्याने दिली म्हणजे 115 रुपयाला दिली आणि या भाऊसाहेबांनी काय केलंय महेशला 15% तोट्याने दिले. आता आपल्याला माहित आहे आपण शिकले नफा तोटा काढणं. तर 115 चा 1% म्हणजे किती येते 1.15 येते. तर आपल्याला काढायचे 15% तर गुणिले 15 करा 15 5 75 5 हा 4 7
15 एक 15, 15 मध्ये 7 मिळवले 22 झाले, 22 ला 2, 8ला 2, 15 एक 15, 15 मध्ये 2 मिळवले 17 झाले. शंभर पूर्ण 1 2 किती झाले हे 17.25 वजा करा. जर कोणाला हे समजलं नसेल तर असंच करा बघा. कसं 115 गुणिले 15 भागिले 100 करा, उत्तर हे समजतं. मग काय म्हणलंय 15% तोडीने कोणाला दिली महेश दिली, वजा बाईक करा. 115 मधून 17.25 इथे दशांश असेल 2 आता इथे 115 आहे, इकडे घेऊन जा, एक घेऊन गेले तेव्हा इथे 100 होते. इथे किती उरलं 114 उरले. 100 म्हणून डायरेक्ट 25 काढा, 75 उरले, दशांश द्या. आता 114 तून 17 काढा तर एवढे 14 कटले तर 100 झाले, उरले 3 काढले 100 म्हणून 97. म्हणजे याला किती उरलं 97.25. आणि 100 रुपयाला घेतलं, याला 115 ला घेतलं आणि 97 रुपये 25 रुपयाला घेतलं असं मानायचं. मग त्याने सांगितलंय की जो महेश आहे त्या महेशने काय केलंय की 9,725 रुपये दिले, म्हणजे 97.25 म्हणजे किती 9,725. तर 100 म्हणजे किती असं मांडायचं. आता पुरांनो या ठिकाणी दशांश नंतर 2 संख्या आहेत, मग काय करायचं हा दशांश आपला उडवायचा म्हणला आपण काय करतो वर 2 शून्य द्यायला देतो, ते आपल्याला माहितीच आहे. मग आपण 997 इथे 1 भाग झाला आणि तिथे 2 शून्य किती आलं, मग हे 100 गुणिले 100 10,000 म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. दिव्याने 3,50,000 रुपयाला कार खरेदी केली आणि ती 4,35,000 रुपयाला विकली, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती. बघा या 4,35,000 मधून वजा करायची 3,50,000 इथे 3 शून्य 5 आलं, इथं 3 मधून 5 जात नाही, इकडे घ्यायचं झाले 13, इथे झाले 3, 5 गेले 8, 3 गेले 0 85. म्हणजे 3,50,000 रुपये खरेदी किंमत असताना 85,000 रुपये त्या ठिकाणी नफा होतो, फायदा होतो. तो 100 ला हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 5 35 17 25 170 भागिले 7, 7 दुनी 14 उरले 3, 3 0, 7 चौक 28 उरले 2, 2 ला भाग जात नाही, दशांश दिला घेतला 0, 7 दुनी 14. अशा प्रकारे 24.2% एवढा त्या ठिकाणी नफा होतो. पर्याय क्रमांक 2 चं उत्तर बरोबर आहे. मोहनने एक टेबल 2,832 रुपयाला विकत घेतला. जर त्याचा नफा 18% असेल तर त्या टेबलाची किंमत किती रुपये असेल. 100 रुपये खरेदी किंमत असेल तर नफा 18% म्हणजे 118 आले, म्हणजे 118 2,832 आहे तर 100 किती असं मांडायचं. आता एवढा मोठा काय पाडा येऊ शकत नाही, आपल्याला छोटं करूया, 4 अर्धे करूया 59, 4 अर्धे करूया 1, 4 अर्धे केले 4, 4 अर्धे केले 16, वगैरे 14 16 14 16. आता याला कटवायचं आहे तर कसं कटवणार, 59 आहे, इथं 14 56 आहे, 59चा पाडा म्हणायचं म्हणलं आवड गोष्ट आहे.
तर कटून बघूया आपण काय बसते काय. इथं 24 आहे, इथं 25 आहे, इथं 24 आहे, 24 आहे. म्हणजे इथं 59 गुणिले आपण 24 करून बघूया किंवा 59 गुणिले 25 करून बघूया. 9 चौक 36 ला 6 4 ला 3 4 25 20 6 3 23 9 2 18 ला 8 4 ला 1 5 2 10 11 ला 5 2 10 11 1 4 14 16 59 24 1000 ते 16 येते. याद्वारे गुणाकार करा 24. अशा प्रकारे पर्याक्रमांक 4 सूत्र आहे. बघा या ठिकाणी मला भागाकारला त्रास होत होता. मी काय केले मग इथं बघितले 24 25 24 25 आहे. मग त्या दृष्टिकोनातून मी 24 भाग जाते काय असं ठरवून मी या ठिकाणी भागाकार केलेला आहे. एक व्यक्ती रुपये 135 रुपयाला एक खेळणी कार खरेदी करतो आणि 150 रुपयाला विकतो. त्याच्या नफ्याची रेशो जाणून घ्या. 150 मधून 135 रुपये केले तिचे आले 15 रुपये नफा आला. 135 रुपयाला 15 तर 100ला किती. 5 दुने 10 किती उरले 3 उरले. 5 तर 35 5 3 15 3 1 3 3 9 27 1/9 1/9 म्हणजे 11.11. क्रमांक 1 याचं उत्तर आहे 1/9. तर 1 गुणिले 100 आहे नाही आणि काय होते 100 भागिले 9 म्हणजे काय होते 9 1 9 1 उरला 10 झाले. 9 1 9 1 उरला दशांश दिला 0 येतात. 9 1 9 9 1 9. तर असंच हे चालत जाणार आहे समोर. म्हणजे 1/9 म्हणजे 11.11. इथं डायरेक्ट उत्तर काढता येते किंवा असं पण करा उत्तर 11.11 हे उत्तर येऊन जाते. उर्वरित व्हिडिओ भाग क्रमांक 4 मध्ये पाहूया.